रामकृष्ण है गाइस, कैसे आप सब लोग? बढ़िया ना? तो आज हम क्या कर रहे हैं? आज ये हमारे कॉलेज का ग्रुप है, तो खड्डा खान रहे हैं। पता है क्यों खान रहे हैं? क्योंकि प्लांट पेड़ लगाना है, एक प्लांट। और यहाँ पे बाकी ग्रुप खड़ा है, अभी पहले पेड़ लगाते हैं। विद्यार्थी मित्रांनो, झाडे तर सर्वच लोक तोडतात, पण आपण झाडे लावतो. त्यामुळे आपण आज हे बघा, आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत आणि या ठिकाणी आपण पर्यावरण सुदृढ बनवत आहोत. त्याबद्दल आम्हाला तुम्ही शुभेच्छा द्या. धन्यवाद. आता पळायचं नाही. वल्ली सरांनी काय सगळे फळं लावले तिथे. या पुढे चला चला ते मग खाली आहे ना, खालीच त्याच्यात असं एक इथं असं कोण टोप दहा येत आहे अहमद बरान तरी राहत चांगला जीव लावर गेली पंडित सरांनी पाहिजे ना. या टोपला आपण शिकायचं, ते घरी सुद्धा आपण असं केलं आहे. मोकळ्या जागे भाजीपाला पाणी बरं तू येऊ काय सर्व आहेत कलाचे बांधले सगळं माहिती दाखलं बबी मानतात कंतबली बिल इकडे गौराम देवी सगळ्यांचा घेवल नाही एक 2 मिनिट इमान तो मॅच झालं का आपल्या कॉलेजला गुड मॉर्निंग सर. आज आपण जलसंवर्धन दिन होता आणि जलसंवर्धन दिनानिमित्त आपण इथे वृक्षारोपण केलेलं आहे. मी आहे न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये जिओग्राफी डिपार्टमेंटची जिओग्राफी गार्डन आणि यामध्ये आम्ही असेच वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स जे काही जिओग्राफिकल इव्हेंट्स आहेत, जलसंवर्धन दिन, मृदा संवर्धन दिन किंवा भूगोल दिन, अशा वेगळ्या वेगळ्या दिनांच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी भरपूर अशी झाडं लावलेली आहेत की त्या दिनांची आठवण म्हणून आणि मुलांमध्ये त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आम्ही ही सगळी झाडं या ठिकाणी लावलेली आहे. आज देखील आम्ही तोच प्रयत्न केलेला आहे की जलसंवर्धन दिनाच्या निमित्त मुलांना पाण्याविषयीची जागरूकता निर्माण व्हावी. त्याचबरोबर पाणी जर आपल्याला हवं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला वनस्पतींपासून केली पाहिजे. जर खूप साऱ्या वनस्पती असतील तर भरपूर पाऊस पडेल आणि आपल्याला पाण्याचा तुटवडा भासणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये जिओग्राफी विभागातर्फे. तर या ठिकाणी आपण आवळ्याचं झाड, पळसाचं झाड आणि बेलाचं झाड लावलेलं आहे. वृक्षारोपण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर
सागडे सर या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर उपप्राचार्य आठरे सर उपस्थित होते. त्यानंतर कळमकर सर उपस्थित होते. त्याचबरोबर भूगोल विभागाचे विभाग प्रमुख पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले. आपले किती तर या ठिकाणी फळांची आंब्याची झाडं आहेत, 2 आंब्याची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत, संत्र्याची झाडं आहेत, पेरूचं झाड आहे, त्याच्यानंतर सीताफळाचं झाड आहे, रामफळाचं झाड आहे, त्यानंतर बदामाचं झाड आहे. त्याचबरोबर काही शोची सुद्धा ऑर्नामेंटल झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. छोट्या जागेत भरपूर लावलेली आहे. ऍक्च्युली ही कन्सेप्ट जिओग्राफिकल गार्डन अशी आहे. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर त्या भिंतीवर जर पाहिलं तर अक्षवृत्तानुसार त्या ठिकाणी काही ज्या ठिकाणी विषुववृत्त आहे किंवा त्याच्या पुढे उष्ण कटिबंध आहे, उपोष्ण कटिबंध आहे, त्याच्यानंतर पुढे शीत कटिबंध आहे, त्यानुसार झाडं लावण्याचा मानस होता आमचा. पूर्वी आम्ही लावली होती, परंतु आपल्या या भागामध्ये काही झाडं उगवत नाहीत. मग आम्ही उपोष्ण आणि उष्ण कटिबंधातील जी झाडं आहेत ती त्या अक्षवृत्ताच्या चित्रानुसार आम्ही ती ही फोटो जी आहे त्यानुसार आम्ही ती झाडे लावलेली या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर आपण भाई एवढे सगळे आर्ट्स वय आपण दिले आता अजून काय. तर याच्यातून मी एक संदेश देऊ इच्छिते सर्व विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थीच नाही, समाजासाठी ते जास्ती उपयोगीचं असेल, किंवा हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर हे सगळ्या समाजासाठी सुद्धा महत्वाचं आहे की पाणी वाचवणं ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या जागतिक पातळीवर भीषण समस्या निर्माण होत आहे आणि जर आपण हे पाणी जपून वापरलं नाही किंवा जर ह्या पाण्याचं आपण संवर्धन केलं नाही, त्याचं प्रदूषण आपण जर थांबवलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि याच्यापासून आपलं संरक्षण करायचं असेल तर आपण घरात पाण्याविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे. अगदी आपण पिण्याच्या 1 ग्लास पाण्यातलं 1 ग्लास पाणी प्यायचं असेल तरच घेऊन, अन्यथा अर्धाच ग्लास पाणी घेऊन इथपासून जागृती केली पाहिजे. बेसिक लेवल पासून जर आपण जागृत झालो पाण्याविषयी तरच आपलं पाणी वाचेल, ते सुरक्षित राहील, त्याचं संवर्धन होईल आणि ते स्वच्छ राहील, जेणेकरून आपल्याकडे आजारही होणार नाही आणि पाण्याचा साठा देखील टिकून राहील. तुम्ही आम्हाला ओके, थँक्यू. का ट्यूशन देंगे तो ये कुछ हमें बताएंगे आज की खिचड़ी के बारे में. काय सांगितलं? तर सांगण्याचा उद्देश पण असा आहे की या ठिकाणी मॅडमनी सर्व काही माहिती तर सांगितलेलीच आहे. तर ते माहिती म्हणजे वृक्षारोपणाबद्दल होती. जसं की वृक्ष हे मनुष्य जीवनासाठी किती महत्वाचे आहेत. तर त्या ह्याच्यातनं सगळ्यातनं एक उद्देश निघतो की वृक्ष माणसाच्या जीवनासाठी खूप महत्वाचे असतात. तर आम्ही या ठिकाणी वृक्ष वगैरे लावले, वृक्षारोपण केलं बस. आणि ही आमची टीम. दिवस काय असं आज तुम्ही झाडं का लावले, काय आज तुम्ही रोज झाडं लावता तर काच देऊ. कसं आहे माहितीये का, या पर्यावरणामध्ये झाडं लावणं ही काळाची गरज आहे. कारण वाढत्या लोकसंख्येनुसार जेवढी लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे झाडांची संख्या पण वाढली पाहिजे. कारण लोकसंख्या वाढली तर ऑक्सिजनचे प्रमाणही वाढणार आहे आणि ऑक्सिजन आपल्याला कशापासून भेटतो तर झाडापासून. त्यामुळं मेन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आपण झाडे लावले पाहिजेत. फक्त झाडे लावणंच हेच आमचं उद्देश नाहीये. आमचं उद्देश असा आहे की जे झाड आम्ही लावलंय ते झाड वाढवणं, त्याची काळजी घेणं आणि ते झाड उद्याच्या भविष्यासाठी एक सोर्स म्हणून तयार करणं हे आमच्या टीमचं एक उद्देश आहे. तुमची टीम किती असं म्हणजे आम्ही असं काही स्पेसिफिक एवढेच मेंबर आहेत आमच्या टीम मध्ये असं काही नाहीये. आम्ही NSS थ्रू आहेत आणि त्याचबरोबर आमच्या टीम मध्ये कुठलीही व्यक्ती ज्या व्यक्तीला पर्यावरणाचं संवर्धन करण्यामध्ये इंटरेस्ट आहे ती व्यक्ती ही टीम जॉईन करू शकते. तुला पाहिजे का? तर मला काय वाटतं की आज ही पिढी आहे की त्याला जल संवर्धनाचं महत्वच राहिले. की लोक काय करते की ज्या काळामध्ये आपल्या गावापासून शहरापर्यंत त्या नदीमधून लोक पाणी प्यायचे, जो आपल्या शेतीला पाणी व्यवस्थित पुरवठा करायचा, त्याच नद्यामध्ये लोक काय करतात, जो कचरा निघून टाकतात किंवा आपले जो फ्लशिंग वगैरे पाणी आहे, वेस्टेज आहे, तो मटेरियल सगळं आपल्या नदी नाल्यामध्ये जातं. त्याचं काय होतंय की आपले जो वॉटर सिस्टमवर आहे तो परिणाम होतो. जो पाणी आपल्याला
वापरायला पाहिजे वैयक्तिक ते पाणी आपण वापरू शकत नाही. त्याचा जबाबदारीने पार पाडू शकत नाही ना. कसं स्वतःची जिम्मेदारी वापरणे हा दिमाग पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जल संवर्धन हा दिवस साजरा करण्याची वेळ का आली, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस जलप्रदूषण झालं त्यामुळे जल संवर्धन दिवस साजरा करण्याची वेळ आली. ज्याप्रमाणे पाणी प्रदूषित होतं ते पाणी प्रदूषित होणं थांबलं गेलं पाहिजे, म्हणून हा जलसंवर्धन दिवस साजरा केला गेला पाहिजे. तर जलसंवर्धन दिवस साजरा करण्याची वेळ का आली, तर त्यामागचं देखील एक कारण आहे. कारण का आता आपण वातावरणात बघतो की जलप्रदूषण हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे, ज्यामुळे आज आपल्याला हा जलसंवर्धन दिवस साजरा करण्याची वेळ आलेली आहे. तर माझं म्हणणं काय आहे की जलसंवर्धन दिवस हा फक्त स्पेसिफिक एक दिवस नसला पाहिजे. प्रत्येक दिवस हा आपण जलसंवर्धनासाठी केला पाहिजे, जेणेकरून आपण ज्या जलप्रदूषण सारख्या अवघड परिस्थितीचा सामना करतो ती परिस्थिती आपण दूर करू शकतो या गोष्टीमधून. आणि त्यासाठी आपण जलसंवर्धन केलं पाहिजे, प्रदूषण हे थांबवलं पाहिजे. अजून तर एक शॉर्ट क्वेश्चन, तर ॲज अ स्टुडंट हाऊ कॅन मी कसं आहे ना त्याच्यामुळे मी कसं तर मी आता हॉस्टेलमध्ये राहते. हॉस्टेलमध्ये मी काय करतात की जे पाणी आपण पितो ते अर्धी बॉटल अशी फेकून देतो बोतही त्यानंतर आपण ब्रश केल्यानंतर ते टॅप ओपनच ठेवतात. ह्या गोष्टी आपण मॅच्युअर आहोत ॲज अ स्टुडंट, आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर आपण इथून सुरुवात केली तर पुढे ती कुठं आपल्याला सक्सेस होणार. तर सगळ्यांनी हे पाळलं पाहिजे. सबका इंटरव्यू लिया है, बहुत अच्छा इंटरव्यू था, सबने दिया. तो अभी चलते हैं. तो मैं आज का ब्लॉग अभी खत्म करता हूँ, तो आपको कुछ अगले ब्लॉग में बाय बाय.